कोणासाठी हा कायदा नक्की वापरला जातो आणि कोणासाठी हा कायदा वाकवला जातो? मित्र हो, कायदा सगळ्यासाठी सारखा असतो असं आपण म्हणतो. अर्थात तो असायला हवा. कायदा काही कुणी व्यक्ती परत्वे तो बदलत नसतो कधी. पण हा कायदा सगळ्यासाठी समान वापरला जातो का हो प्रत्यक्षामध्ये? हा सगळ्यात मोठा आणि तितकाच महत्वाचा सुद्धा प्रश्न आहे. सत्तेत बसलेल्या नेत्यासाठी खरोखरच हा कायदा सक्षमपणे वापरला जातो का, की सोयीनुसार तो वाकवला जातो? अर्थात हे सगळ्यांना माहित आहे काय होतं कायद्याचं, आपण रोज पाहतो आहोत. आता बघा, मंत्रालयाच्या संबंधानं असलेल्या ज्या आता नुकत्याच घडलेल्या 3 घटना बघा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीशी संबंधित असलेल्या पुण्यातल्या जमीन घोटाळ्याच्या चौकशी अहवालामध्ये 2 अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये कारवाईची शिफारस करण्यात आली. बघा, सगळेच अधिकारी काही प्रामाणिक आहेत असं तसं म्हणता येत नाही. तसं सगळेच अधिकारी बेईमानी आहेत असं सुद्धा म्हणता येणार नाही. पण अधिकाऱ्यांचा बळी देऊन लोकप्रतिनिधी किंवा सत्ताधारी आपली सुटका करून घेत आहेत का, याचं खरं उत्तर शोधायला पाहिजे. महारत्नाची 1800 कोटी रुपयाची जमीन फक्त 300 कोटीमध्ये, आणि ती सुद्धा मुद्रांक शुल्क माफ करून दिली जाते. हे तहसीलदार किंवा तत्सम अन्य कुणी दुय्यम निबंधकाच्या पातळीवर होणं शक्य वाटतं का हो? एवढं सोपं आहे का? एवढ्या या लेवलच्या अधिकाऱ्याकडून हे घडणं कठीण आहे. पण तरी सुद्धा हा घोटाळा उघडकीस आल्यावर अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची शिफारस आहे. आणि केवळ सही नाही म्हणून पार्थ पवार यातून अलगद बाजूला निघतात. दुसरं, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयामध्ये अँटी करप्शन विभागाची रेड पडते आणि लाचखोरी रंगे हात पकडली सुद्धा जाते. या प्रकरणामध्ये श्रेय सचिवाला कार्यमुक्त केलं जातं. वरिष्ठांच्या आदेशानुसार हे पैसे स्वीकारले हा लाचखोर अधिकारी कबूल करतो. मग हा वरिष्ठ कोण? बघा, मंत्री नरहरी झिरवाळ यांना तर क्लीन चिट देऊन देवेंद्र फडणवीस मोकळे झाले सुद्धा. ती आणखी एक घटना बघा. अजित पवारांच्या मृत्यूनंतर लगेच 75 शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिल्याच्या प्रकरणी खात्याचे उपसचिव मिलिंद शेणा यांची बदली झाली. शासकीय दुखवटा असताना झालेला हा सगळा प्रकार तसा नक्कीच धक्कादायक आहे. पण हे सगळं का घडलं? तर महाआयटीच्या तांत्रिक बिघाडामुळं. चूक कोणाची आणि बळी कोणाचा? वास्तविक पाहिलं तर उपसचिवांना सुनावणीचे अधिकार नाहीत आणि प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार सुद्धा त्यांच्याकडे नाहीत. आणि या प्रकरणामध्ये अल्पसंख्याक विभागानं माहिती तंत्रज्ञान विभागाला जबाबदार धरला आहे. आणि मग असं असताना उपसचिवांची बदली कशी काय केली जाते बुवा? बघा, भानगडी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, त्यांना जन्माची अद्दल घडली पाहिजे. पण घडतं काय? त्यांचा बळी देऊन बडी धेंड मात्र सही सलामत सुटतात. मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलानं हॉटेल खरेदी करताना कमी दरामध्ये ते पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर ही कारवाई नाही. एसटी बस खरेदीत भरत गोगावले यांचं नाव पुढे आलं, त्यांनाही अभय दिलं गेलं. डान्स बार प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं नाव जोडलं गेलं, काय कारवाई झाली या कदम यांच्यावर? आणि आता पार्थ पवार सुद्धा अलगद सुटले. गैरव्यवहार करणारे सही सलामत सुटतात आणि कनिष्ठ दर्जाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा मात्र बळी दिला जातो. या सरकारची प्रतिमा अशीच निर्माण झालेली आहे. छोटे मासे जाळ्यात अडकतात आणि मोठे मासे मोकाट फिरतात आणि ते सत्ताधारी असतात आणि मग त्याच्यासाठी सगळं काही माफ असतं. मग मित्रांनो, आता तुम्ही सांगा, याला कायद्याचं राज्य म्हणायचं का हो? कोणासाठी हा कायदा नक्की वापरला जातो आणि कोणासाठी हा कायदा वाकवला जातो हे आपण प्रत्यक्ष पाहतो. मग कसं होणार या कायद्याचं, आणि हा कायदा नक्की बनवला कोणासाठी आणि वापरला जातो तो कशा प्रकारे, याचा विचार तरी कधी होणार आहे की नाही? मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.